कसली बरी होतीये मी डॉक्टर. गेली 10-12 वर्ष मी हेच ऐकत आली. आणि तुमचंच काय, ती विजया आली. आय एम रिअली सॉरी, मला उशीर झाला. नाही काय हरकत नाही, ये बस पटकन. हो चला वाचूया. बेबी तू वर होतीस. एक मिनिट ग सुनीता, तू एक काम कर, तू तुझं स्क्रिप्ट विजयाला दे. दे ना विजया. तू दिदीराजे वाच. चला. भाई मी निघू. कुठे? माझं डोकं दुखतंय. आपण इकडनं रंगभवनला जाणार होतो ना? नाही तू जाऊन ये एकटा. सुनीता बरं ऐक, मला घरी यायला उशीर होईल बरं का. चला सुरू. भाई सुनीता दिदीराजे वाचत होती ना? हां, पण मला हवंय तू दिदीराजे वाचायला. मी बेबी राजे वाचू प्लीज. का? नाही म्हणजे सिरियस रोल करायचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. मी प्लीज बेबी राजे वाचते. विजया तू वाचून तर बघ आधी, मग बघूया आपण. आणि तू तू संजयची भूमिका वाच. हो भाई. गेल्या 10-12 वर्षात अशी खूप लेटेस्ट औषधं घेतलीत मी. नव्या डॉक्टरसोबत रोगाचं निदानही बदलतं, रोगही बदलतो आणि औषधही बदलतात. आणि शेवटी सांगायचं तर एक काम कर. काय? तू बेबी राजे वाचा. सुनीता, सुनीता, अगं तुझं नाटककार नवरा आलाय, दार उघड ना. अरे उघडच होतं का? छान झालं वाचन. डोकं बरं आहे ना? काय ग? बरं आहे. चिडलीस का? भाई तुला विजयाला नाटकात घ्यायचं होतं तर मला वाचायला का सांगितलंस? अच्छा, म्हणून चिडलीस होय. साहजिक आहे ना ते. अगं संजयची भूमिका सुद्धा मी 3 जणांकडून वाचून घेतली. एक दिग्दर्शक म्हणून मला बघायला नको कोण जास्त बरं वाचते ते. तू विजयाला घेऊनच नाटक कर. नाही तिला घेणारच आहे, पण दीदी राजे तूच का? अगं ती बेबी राजे करणार आहे. तू दीदी राजे उत्तम करशील असं सगळ्यांनाच वाटतंय माझ्या सकट. आणि संजय कोण करणार आहे? सुनील फार गोड वाचतोय. तो करणार आहे होय संजय? त्याला काढून टाकलंय मी नाटकातून. का? का म्हणजे माझ्या फेवरेट नायिकेबरोबर काम करायची संधी मी बरी सोडेन? मजवरी तयांचे प्रेम खरे, मजवरी तयांचे प्रेम खरे, कोणीतरी मला चहा देता का रे. एवढंच ना? बापरे, इंग्रजी कायम डोक्यावर न जाणारी पुस्तकं वाचते ही. बेबी तुला खरंच वाटतं संजय इथे येतील? नाही, ते इथे येता कामा नयेत. मला नाही भेटायचं त्यांना. तू त्यांना खाली जाऊन रिसीव्ह कर. स्टेट गेस्ट वर्ग पहिला, दुसरा की तिसरा? म्हणजे खास पाहुणे की नुसते पब्लिक? पण बेबी संजय इथे कशाला येतील? नाही नाही, मी आज नीट वेणी देखील घातली नाहीये. राहू दे दीदी, तशीच चांगली दिसतेस. बेबी तू त्यांना सांग दीदी आजारी आहे. ठीक आहे. पण त्यांना कसं कळणार दीदी कोण ते? पण तरीही सांग. जा, थांब, खाली जाऊन थांब. पण ते केव्हा येणार कसं कळायचं? का आत्तापासून जाऊन बसू? बेबी नाही, हे शक्य नाही. मी नाही भेटू शकत त्यांना. तू जा, तू खाली जा. बेबी नको, तू थांब. बेबी तू वाटेल ते कर. नाही, हे शक्य नाहीये. सुंदर मी होणारचा प्रयोग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. पण माझ्यामुळे तुझा एक छान रोल मात्र केला. म्हणजे भाईला वाटत होतं की
दिदीराजे तूच करावंस. हो. पण मी रुसून बसले. आता माझ्या वागण्याची मला इतकी लाज वाटते ना. मला माहीत सुद्धा नव्हतं हे. फार छान काम करायचीस तू दीदी राजेंचं. शोभून दिसायची अगदी. चला मग विजयाबाई. अहो विजयाबाई काय सांगणार तुम्हाला, मी सांगतो ना तुम्हाला. चला विजयाबाई. बाहेर. चला बघू. विजयाबाई. मागे घ्या चला. अहो काढा तुम्ही त्याला बाहेर. जब्बार, आई, फक्त 2 मिनिट. कोण आहे? सोड त्यांना. सोडा म्हणून सांगत होतो तर काय. काय गडबड आहे? विजयाबाई, भाईंबद्दल 2 मिनिटाची प्रतिक्रिया मिळाली असती तर बरं झालं असतं. मी इथे प्रतिक्रिया द्यायला आली आहे का? हॉस्पिटल याचं भान ठेवा. त्यासाठी सॉरी विजयाबाई, पण आत्ता प्रतिक्रिया मिळाली तर 7च्या बातम्यात लावता येईल. हाऊ इनसेन्सिटिव्ह कॅन यू गेट? कोण आहे तुमचा निर्माता? कोण आहे? राहू दे. आय स्पीक टू युअर स्टेशन डिरेक्टर. विजयाबाई, सॉरी. चला जा आता, जा. हां. काय झालंय ग हल्ली मीडियाला? न्यूज चॅनेल्स बीट आणलाय ग अगदी. भाई आत्ता इथे असताना तर म्हणाला असता, काय विजया आमच्या पोटावर पाय आणतेस. शेवटी ह्या पापाचा वाटेकरी तोही होताच की. ये पोजीशन करेक्ट है जी. अभी ये पोजीशन फिक्स रखना. ओके दिखाओ अभी. ठीक है, इसकी लेंस चेंज करो. यस सर. 1 मिनट. ओके. लाइट्स आप है ना, आपकी पोजीशन थोड़ी यहाँ होनी चाहिए. ये करेक्ट है? हाँ हाँ करेक्ट है. ओके चलो रिहर्सल करते हैं. चलो. अरे वा, तयार झाला सुद्धा तू? अगं हो, ऑफिसला जायचंय लवकर. पोहे तयार आहेत, आणते. नको पोहे नको, मला लवकर जायचंय. इतकं काय? खायलाही वेळ नाहीये तुला? अगं नाही ना ग, PM येणार आहेत. कोण? प्रधानमंत्री जवाहरलाल मोतीलाल नेहरू. येतो. या. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. You're doing some very good work here, Panditji. सर देशपांडे. Oh, I beg your pardon. हाँ, देशपांडे. तो भारतीय टेलीविजन की शुरुआत अच्छी हो रही है. ये सर बस मेरा एक सजेशन था. हाँ. देशपांडे, I told you it won't work. शर्मा जी, सजेशन सुनने तो दो. कहिए देशपांडे जी. सर जैसे हम रेडियो को आकाशवाणी कहते हैं, why not we call television प्रकाशवाणी? It's a brilliant suggestion. सर बट प्रकाशवाणी बड़ा मराठी साउंड करता है सर. सर दूरदर्शन भी तो मराठी लगता है, और दूरदर्शन में दूरदशा भी झांकती हैं. Now I know. Now I know कि लोग क्यों कहते हैं कि देश पांडे का सेंस ऑफ ह्यूमर बहुत अच्छा है. He's making sense, शर्मा जी. यस सर, लेकिन स्टेशनरी छप चुकी है. Oh, कॉन्ट्रैक्ट्स, एग्रीमेंट्स सब बन गए हैं सर. इट्स टू लेट नाउ. how unfortunate. I'm sorry, Deshpande ji. But I wish you every success. Thank you, sir. And keep up the good work. Thank you, sir. Congratulations, gentlemen. Thank you. थैंक यू सर. Thank you. सर.